एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मम्मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आज आहे होळी आणि कालच आमच्याकडे एक छोटसा गोड असा गोंडस असा पाहुणा आलेला आहे. सकाळी जेव्हा देवपूजा करत होते तर तेव्हा त्यांना ते देवपूजाच करू देत नव्हता. सारखं सारखं त्यांच्या मांडीवर बसायचा आणि त्याला देवपूजा करायची होती म्हणून त्याला सारखी हातात घंटी लागत होती. म्हणजे तो देवांना जागृत करत होता सकाळी सकाळी की बाबा उठा, आता मी पण उठलोय. छान अशी मस्ती चालू होती आणि हातातून घंटी घेतल्यानंतर त्याला खूप राग आला, तर त्यानंतर खूप रडायला लागला. म्हणून आम्ही थोडस त्याला खेळत होतो. तर बघू शकतात किती छान असा गोड खेळतोय त्याच्या मम्मा सोबत. तक्ष क्या गयो ओ क्या गयो तो आवी 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 गली 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 आईच्या. त्यानंतर आम्ही निघालो मस्त राजकमलची मिसळ खायला, कारण दिशाने अजून ट्राय केलेली नव्हती. तर तिला म्हटलं जवळच तर आपण जाऊन येऊ. आणि आम्ही मिसळ खायच्या आधी ना आधीचा व्हिडिओ मी घेतला नाही त्याचा, विसरली मी. तर तेव्हा त्याची रिॲक्शन इतकी गोड होती तर म्हटलं परत तो तशीच रिॲक्शन देईल म्हणून मी परत व्हिडिओ काढायला घेतला. पण त्याला दह्याची टेस्ट लागल्यामुळे नंतर त्याला असं काही फरक पडला नाही. तसंही त्याच्या पप्पाने जर हा व्हिडिओ बघितला तर आम्हाला 100% रागवणार आहे, कारण तो खूप पॉझिटिव्ह आहे मुलाच्या बाबतीत. तर बघूया रागवतो का नाही. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर किट्टू पण स्कूलवरनं आली. तर इथे किती छान एंटरटेनमेंट चालली तिची. तर इथे ती डान्स करून दाखवते तक्षला. तर डान्स कुठला तर जुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. तर सध्या इतका डान्सचं वेड लागलंय माझ्या पोरीला. आणि बेबीच्या एंटरटेनमेंटसाठी तर ती काहीही करू शकते. तर तिला असं खूप आवडतात लहान मुलं. तर दिशा आंटी आज घरी जाणार आहे म्हणून ती तिच्यासोबत भांडते पण आहे की प्लीज ना, नका जाऊ नका जाऊ. तिला म्हणजे 2 दिवस राहिले, 4 दिवस राहिले पाहुणे, तरी तिला असं वाटतं की आमच्याचकडे काय राहावेत पाहुणे. आणि तिला जर सांगितलं का अगं तू जाते का त्यांच्याकडे इतके दिवस, तर म्हणते अगं मग तू नाही नेत ना म्हणून मी तिथे इतके दिवस मला थांबू नाही देत, नाहीतर मी थांबेल त्यांच्याकडे. म्हणजे तिला कोणाच्याही घरी राहायला आवडतं. आणि शिवाय कोणी पाहुणे आले तर तिला असं वाटतं ना नाही की आमच्या घरून कधी जाऊच नाही. तर इथे तिची बरीच भांडण झाली. आणि त्यानंतर तक्षसाठी राईस लावायचाच होता तर मम्मी डाळ आणि भाताचा कुकर लावून दिला. आणि त्यानंतर बघू शकतात भात तर आपला झालाय आणि पाणी बिलकुल नव्हतं राहिलं डाळीला, म्हणून मम्मी थोडंसं पाणी टाकून अजून थोडंसं उकळू दिलं. आणि तोपर्यंत दिशाचं चाललं होतं की आज तुझ्याच हाताची आंघोळ घाल त्याला. आणि मग मी डाळ तोपर्यंत उकळत होती तोपर्यंत मी मस्त छान त्याला आंघोळ घातली. आणि त्यानंतर आपल्याला होळीसाठी जे काही नैवेद्य लागणार होतं तर ते सर्व मी संध्याकाळची तयारी करून घेतली. होईल जमेल तसं तसं, कारण त्यांची म्हणजे दीक्षांत त्यांची घरी जायची घाई चालली होती. आणि कारण ते उशिरा गेले तर मला नंतर परत उशीर होईल स्वयंपाकाला. तर त्यांच्या सोबत बोलत बोलतच मी बऱ्यापैकी स्वयंपाक करून घेतला. आणि होळी रे होळी पुरणाची पोळी असंच म्हटलं जातं. तर आमच्याकडे होळीच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. तर बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे. तर बऱ्याच ठिकाणी धुलीवंदनच्या दिवशी पुरणपोळी केली जाते आणि वीर वगैरे नाचवले जातात. मग त्या दिवशी ते नैवेद्य वगैरे दाखवत असतात. तर आमच्याकडे हा होळीच्या दिवशी पुरणाचा सर्व स्वयंपाक केला जातो. मराठी वर्षाच्या शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगाई ह्या नावाने ओळखली जाते. आणि अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्साह साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण. सृष्टी ही या काळात बदलत असते. वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवीन धारण करीत असतात. अनेक झाडांना मोहर आलेला असतो आणि फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमी पर्यंतच्या 5 ते 6 दिवसात कुठे 2 दिवस तर कुठे 5ही दिवस हा सण साजरा केला जातो. तर मी आहे खेड्यातली आणि जेव्हा आम्ही लहान होतो ना तर तेव्हा लहान असताना आम्ही खूप सारे असं शेण गोळा करून आणायचो. म्हणजे मळ्यात वगैरे जाऊन आणि तिथून कशासाठी तर मस्त आम्ही छान असे नारळाचा शेप बनवायचो.
चकल्या बनवायचो आणि छान असं स्क्वेअर किंवा असं पातोडीच्या शेपमध्ये वगैरे असे भरपूर असे शेप्स बनवायचो आणि त्याच्या मध्यभागी होल करून मस्त ते जवळपास होळी येईपर्यंत असं कणखरीत असं छान असं आम्ही वाळून घ्यायचो आणि असं राहायचं की लहान मुलांमध्ये कोणी 10 बनवणार, कोणी त्याच्यापेक्षा मी किती जास्त बनवणार अशी आमच्यात कॉम्पिटिशन राहायचं. तर मग प्रत्येक जण असं 10, 15, 20, 25 असं प्रत्येक शेप बनवायचे आणि छान नंतर वाळल्यानंतर छान असं नारळाची जी काही दोरी असेल ना, तर त्या दोरीत आम्ही ओवून घ्यायचो आणि जेव्हा आम्ही होळीच्या दिवशी आई-वडिलांसोबत जायचो किंवा त्याच्या आधीच गावभर एकच होळी असल्यामुळे आम्ही आधीच तिथे जाऊन उभं राहायचो आणि आमच्या सर्व ज्या काही माळा राहायच्या तर त्या आधीच आम्ही होळीत मस्त दहनसाठी ठेवून द्यायचो. तर अशी खूप छान अशी आम्ही होळी साजरी करायचो. तर आता त्या लहानपणाच्या गोष्टी खूप आठवतात, की आपण काय-काय करायचो. तर आता आपल्या मुलांना तरी ह्या सर्व गोष्टींची चाहूल बिलकुल नाहीये. त्यांना शेण जरी म्हटलं तरी बापरे! किती त्यांचं तोंड वगैरे वाकडं होतं. तर तसं बिलकुल लहान असताना ह्या गोष्टी आपल्या व्हायच्या नाही. उलट आपण आवडीने या सर्व गोष्टी करायचो. तर आता सर्व जे काही भेटतं ते विकतच घेतो आणि होळी वगैरे सेलिब्रेट करतो. तर असंच आजच्या व्हिडिओने ना मला माझं लहानपण आठवलं. तर असं तुम्ही करायचे का नाही मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जे आदल्या दिवशी आपण होळी सेलिब्रेट केलेली राहायची, तर दुसऱ्या दिवसापर्यंत ते बऱ्यापैकी विस्तव वगैरे असायचा. तर तिथे आम्ही जवळच असायचं ना आमच्या घरापासून, तर आम्ही तिथे मस्त पाणी वगैरे तापवायला ठेवायचो. म्हणजे ती होळी म्हटलं की आम्हाला काहीतरीच विशेष वाटायचं. आणि कोणी पाणी घेऊन यायचं तापवायला, कोणी काय करायचं तर आम्ही असं आमच्या अंघोळीसाठी सुद्धा पाणी तिथे घेऊन जायचो तापवायला. तर अशी खूप सारी मजा केली होती लहानपणी आम्ही. तर असं आपलं भरपूर अशा आठवणी असतात लहानपणाच्या. तर बोलल्या तरी कमीच पडणार आहे. तर इथे मी जवळपास माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि फक्त राहिलं होतं कुरडया आणि भजे. तर मग ते पण मी करून घेतले आणि आज स्वयंपाकात आहे ना मी सार, भात आणि पुरणपोळी आणि भजे, कुरडे आणि किटूचं खूप चाललं होतं म्हणून आंब्याचा रस बनवला होता. तर म्हटलं आंब्याचा रस दाखवतात का नाही नैवेद्याला माहित नाही. तर म्हणून मग मी विचारलं आईला पण. तर ती तर म्हटली, "आपण तर काही दाखवत नाही, पण बघ तुला दाखवायचं तर दाखवू शकते." तर पण तरी माझं मन म्हटलं, "नको, आपण जसं बाकी वेळेस करतो तर तसंच करायला पाहिजे." तर म्हणून मग मी मस्त खीर वगैरे परत बनवली आणि खीर म्हटलं आता ऐन वेळेवर कसली बनवायची, तर मस्त मी जो काही भात बनवला होता ना, तर तोच मी मिक्सरमधून बारीक करून घेतला आणि त्याचीच मी खीर बनवली आणि त्यानंतर सर्व स्वयंपाक रेडी झाल्यानंतर मी देवांना नैवेद्य दाखवून घेतला. तर मी घरातल्या देवांना पण दाखवला आणि आपले वास्तुदेवता असतात ना, तर त्यांना सुद्धा आपण प्रत्येक सणाला नैवेद्य हा दाखवलाच पाहिजे. तर अशी मी 2 ताटं करून वास्तुदेवतेला आणि आपल्या घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर होळीचा पण नैवेद्य तयार करून घेतला. आणि त्यानंतर आम्ही सर्व सोसायटीच्या होळीसाठी खाली जमलो आणि सर्वात महत्त्वाचं जर आजचा काही बोलायचं तर आजचं सर्व काही जे काही होळीची तयारी केली होती ना, तर सर्व ही पुरुष मंडळांनीच केली होती आणि इव्हन बायका सर्व कामात असल्यामुळे पुरुषांनीच रांगोळी वगैरे सुद्धा काढली आणि ही पुरुषांनी म्हणण्यापेक्षा ही बेडसे सरांनीच काढली आणि सर्वात शेवटी तर मी तर फक्त एक थोडंसं गोलमध्ये थोडे छोटे-छोटे डॉट्स टाकून घेतले. बस एवढीच मी तर मदत केली आणि बाकी सर्व जर बघणार तर फक्त ही रांगोळी जी काढली ना, ती बेडसे सरांनी काढली. म्हणजे बायकांना सुद्धा लाजवतील इतकी छान रांगोळी त्यांनी काढली होती. त्यानंतर सर्व बायका जमल्या आणि त्यानंतर आम्ही मस्त होळीची पूजा करून घेतली आणि मग सर्व बायकांनी मिळून आरती पण केली. त्यानंतर होळी दहन झाल्यानंतर एकेकाने सर्वांनी नैवेद्य दाखवला आणि आजचा जो काही मान होता ना होळीचा दहन करण्याचा, तर तो होता आमच्या जावई बापूंचा आणि धनूचा. धनू म्हणजे आमच्या समोरच जी राहते जाधव काकांची मुलगी, तर त्यांची जावई आणि त्यांच्या मुलीचा आजचा मान होता. आणि होळी छान दहन झाल्यानंतर मग बायकांनी सर्व 5 फेऱ्या मारून घेतल्या. त्यानंतर मग सर्व पुरुषांनी मारल्या
अशा प्रकारे आमची खूप चांगल्या प्रकारे छान अशी होळी सेलिब्रेट झाली आणि तुम्हा सर्वांना होळीच्या, धुलीवंदनाच्या आणि रंगपंचमीच्या खूप मनापासून शुभेच्छा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका. आणि चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.